नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका पत्रानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडद्यामागे नेमकं चाललंय तरी काय, अशी चर्चा आहे की पक्षाच्या एका खूप मोठ्या नेत्याला पदावरून हटवण्यात आलंय. चला तर मग आज राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या याच अंतर्गत सत्ता संघर्षाचा सविस्तर आढावा घेऊया. या सगळ्या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आहे फक्त एकच प्रश्न, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदावरून खरंच हटवण्यात आलं आहे का? याच एका प्रश्नामुळे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तर मग ही सगळी चर्चा सुरू कुठून झाली? याचं मूळ आहे सुनेत्रा पवारांनी उचललेल्या एका पावलामध्ये. याच एका कृतीनंतर पक्षात मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळायला लागले आहेत. या प्रकरणाचा उगम झाला तो थेट भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या काही अधिकृत पत्रांमधून. म्हणजे बघा, पक्षांतर्गत वाद याच पत्रव्यवहारामुळे पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आला आणि एका मोठ्या राजकीय नाट्याची सुरुवात झाली. आणि आता वळूया या प्रकरणाच्या मूळ पुराव्याकडे. इथे 2 पत्र आहेत, पण त्यांची भूमिका मात्र पूर्णपणे एकमेकांच्या विरोधात आहे. ही पत्र पक्षातली फूट इतकी स्पष्टपणे दाखवतात की त्यामुळेच हा वाद चांगलाच पेटला. आता हा घटनाक्रम बघा, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल. 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवतात. त्यानंतर जवळपास 3 आठवडे जातात आणि मग 10 मार्चला सुनेत्रा पवार एक वेगळंच पत्र पाठवतात. याच दुसऱ्या पत्रामुळे वादाची ठिणगी पडली. या 2 पत्रांमध्ये फरक काय आहे? अहो, जमीन आसमानाचा फरक आहे. एकीकडे पटेल आणि तटकरे पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांचे अधिकार वाढवू पाहतायत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांचं पत्र थेट म्हणतंय की आधीच्या पत्राकडे दुर्लक्ष करा. पण यातली सगळ्यात मोठी आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांच्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढून कार्याध्यक्ष हा उल्लेखच काढून टाकण्यात आलाय. राजकारणात हे खूप मोठं पाऊल मानलं जातं. आता ही पत्र बाहेर आल्यानंतर पक्षातलं वातावरण तापणार हे तर उघडच होतं. प्रकरण हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर झालेली चूक सुधारण्यासाठी आणि हा वाद शमवण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी तातडीनं सूत्र हातात घेतली. हा जो घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव होता ना, तो पटेल आणि तटकऱ्यांच्या चांगलाच अंगलेट येताना दिसू लागला. या प्रकरणामुळे आपली प्रतिमा खराब होतीये हे लक्षात येताच डॅमेज कंट्रोलसाठी लगोलग एक बैठक बोलवण्यात आली. मग हे प्रकरण सावरण्यासाठी काय झालं? सगळ्यात आधी मुंबईच्या वांद्रेमध्ये एक तातडीची बैठक झाली, ज्यात अनेक मोठे नेते हजर होते. या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी या नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण असं कळतंय की त्यांच्या स्पष्टीकरणानं पवार कुटुंबियांचं काही समाधान झालेलं नाहीये, म्हणजे तणाव आहे तसाच कायम राहिला. मग या सगळ्या घडामोडींनंतर आता पक्षात नेमकं काय चित्र आहे? वरवर जरी सगळं शांत दिसत असलं तरी आतमध्ये धुसफूस सुरूच आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद अजूनही मिटलेले नाहीत, हेच खरं वास्तव आहे. या सगळ्या प्रकरणातून 4 महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. पहिलं म्हणजे पक्षात उघड मतभेद आहेत. दुसरं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या पदावरून मोठी अनिश्चितता आहे. तिसरं, या सगळ्यावर पक्षाने अधिकृतपणे मौन बाळगलंय. आणि चौथं म्हणजे यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबद्दलच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणूनच या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एकच मोठा प्रश्न मागे उरतो: राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही सत्तेची लढाई नेमकं कोणतं वळण घेणार आणि कुठे जाऊन थांबणार? ह्या प्रश्नाचं उत्तर केवळ पक्षाचंच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचंही भविष्य ठरू शकतं.